नमस्कार, तर स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती। आज आम्ही चाललोय कोकणामध्ये। फर्स्ट तर आम्ही आता रात्रीच निघालेलो। रात्रीचं मी काही शूट करायला जमलं नाही कारण खूप अंधार होता, त्यामुळे काही शूट केलं नाहीये। आता आम्ही पोहोचतोय गणपतीपुळेला। तिकडे जाऊन आम्ही रूम घेऊ आणि मग फ्रेश वगैरे होऊन जाऊ गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला। तर चला मी तुम्हाला दाखवते आम्ही काय काय मज्जा करतो आणि कसं काय कुठे कुठे जातो काय काय ते। आम्ही 6 मेंबर चाललेलो आहोत, म्हणजे आमचे 3 कपल आहेत। फर्स्ट तर या आमच्या मोठ्या नणंदबाई, सेकंड कुठे गेल्या छोट्या, आणि ही आमची गोंडूश मनूबाई। हे छोट्या नणंद आहेत, त्यांचे मिस्टर मागे बसलेत आणि जे पुढे आहेत ते दाखवते बॅक कॅमेऱ्याने। वेट, आमचे सगळ्यात मोठे भाऊ श्रीकांत भाऊ, आणि हा माझा इकडे नवरा आहे, तो गाडी चालवतो, दिसत नाही, त्याला मी नंतर दाखवेन। सोय बघा व्ह्यू। आम्ही आता गणपतीपुळेला पोहोचतोय। ट्रिपचं अध्यक्षपद आम्ही यांना दिलेले, आयोजक इकडे बसलेले। मला फ्रेश व्हायचंय पण आम्हाला रूमच भेटत नाही। 2-3 ठिकाणी जाऊन आलो पण तिथे फुल आहे। तर बघतोय कुठे भेटते का पुढे, नाहीतर मग मंदिराच्या जवळ जाऊनच रूम घ्यावी लागणार आहे। फायनली आम्हाला रूम भेटली आणि आम्ही छान असे रेडी झालोय। नाश्ता वगैरे आम्ही ते करून घेतलंय। आता आम्ही जातोय गणपतीपुळेला। हे बघा आम्ही मस्त मॅचिंग आम्ही साड्या घेतल्यात तिघींनी पण। तो गाईज, आम्ही फायनली गणपतीपुळेला पोहोचलेलो आहोत। तुम्हाला मी दाखवतेच। आता आम्ही गाडी पार्किंग करते, पार्किंगची जागा नाही आहे, सगळं फुल आहे कारण आता 4 दिवस सुट्ट्या आल्या, त्याच्यामुळे गर्दी तर आहेच। बघतोय आता 12 वाजलेत, 12 वाजता पोहोचले आम्ही। माझ्या चेहऱ्यावर पण 12 वाजलेत असं यांचं म्हणणं आहे। आमच्या फोनचा जरा इश्यू झाला ना, झूम गणपती बाप्पा मोरया बोल बरं। म्हणून तू बोल गणपती बाप्पा मोरया बोल। गणपती बाप्पा मोरया। मनी दिसतच नाही। जय पुढे पुढे। गणपती बाप्पासाठी आम्ही छान अशी जास्वंदीची फुलं आणलेत, पण ती कोमेजलेत आणता आणता। अरे चलो जल्दी से। काय देऊ? हे घे। नाही देणार। आरती वाटतं चालू होती, जस्ट आरती संपली आहे। तेच ना, संपली असं आरती। थोडा आधी आलो असतो तर आरती भेटली असती मस्त। समुद्र वाव। आपण आता इथे रांगेत लागलोय, गर्दी नाहीये एवढी, पुढे दिसते थोडी, पण आता सध्या जस्ट आरती झालेली आहे, म्हणजे महाप्रसादासाठी गर्दी असू शकते कदाचित। पुढे गेल्यावरती समजेल काय ते। जस्ट आताच दर्शन आरती झाली आहे, तुम्हाला दर्शन करायचं असेल तर करून घेऊ शकता गणपती बाप्पाचा। इथे महाप्रसाद चालू आहे, त्याचं टायमिंग आय थिंक 12:30 ते 1:30 वाजेपर्यंत असतं। 12 ते 1-1:30 असं असतं माझ्या अंदाजे। मी नेटवरती सर्च केलेलं, तिथे तेवढंच दाखवत होतं। इथे अशा प्रकारे महाप्रसादाची पण सोय असते दुपारच्या आरतीनंतर। तर कोणाला तुम्ही जर 12च्या दरम्यान येत असाल तर इथे नक्की येऊन महाप्रसादाचा लाभ घेऊ शकता। हे बघा इथे आता वेळ मंदिराची दैनंदिन उपक्रम दिलेले आहेत। दर्शन वेळ पहाटे 5 ते रात्री 9, आरतीचा वेळ पहाटे 5, दुपारी 11, सायंकाळी 6 आणि रात्री पावणे 9। 12 प्रसादाची वेळ वगैरे दिली। मस्त समुद्र किनाऱ्यावरती ऊन एवढं आहे का सांगून फायदा नाहीये, एवढं ऊन आहे। चाटो खूपच तापले। आम्ही इथे बाजूलाच नारळ पाणी प्यायला आलोय, मस्तच नारळ पाणी। आता आम्ही इथल्याच मार्केट, जवळचे मार्केट आहे मंदिराच्या बाजूला, तिथे चाललोय। एक मिनिट दाखव। मनूची टोपी आहे ना?
हे मार्केट आहे इथे. अजून आहे आतमध्ये गल्ल्या गल्ल्या टाईपच आहे. आणि हा समुद्र. आता जरा जास्ती ऊन आहे म्हणून एवढं हे नाही वाटत. संध्याकाळी इथला व्ह्यू खूप सुंदर असतो. खूप ऊन आहे, मला शूट करायला पण जमलं नाही, एवढं ऊन आहे इथे. मी पूर्ण थकून गेले, सो मी नाही शूट करू शकत आता. उद्या बघू, नाही तर संध्याकाळी बघू तेव्हा करते. खूप ऊन आहे इकडे, खूप हीट आहे. कुणी आता येऊ नका. मेच्या हे बघ, हे असं होतं ना, हे लागलं ते. ही वाळू आहे ना, ही लागलेली नका येऊ. हे बघ, फोन माझा हँग व्हायला लागलाय कशाला तर. चला आता आम्ही बाय बाय. आम्ही निघतोय आता इथनं. आता बघू कुठे जातो पुढे. ते समोर जे फणस आहेत त्याला फणस बघा किती लागलेत. म्हणजे खालून बुडापासून लागलेत तर वरपर्यंत पूर्ण झाड भरलंय फणसांनी. वाव, असं समुद्र. जिकडे नजर जाते तिकडे नुसतं पाणी पाणी पाणी. ऊन येते, उन्हात काय उभे राहाल. उन्हात नको, ऊन आहे पूर्ण. हे बघा, दोन याचा संगम आहे का हे. इकडे हे पाणी, इकडे इकडे रेडिश पाणी आहे, तिकडे ब्लू आहे. माती पडली तिथे. माती रिअल मध्ये किती आहे भारी, मस्त. वाव, असं वाटतं इकडेच थांबावं. गेला गेला. आता आम्ही गणपतीपुळेवरनं निघालोय आणि आता आम्ही चाललो आहोत आरेवारे बीचला. ऊन तर आहेच, पण म्हटलं आलोय तर जाऊन बघूया. जास्ती लांब नाहीये इथे, फक्त 11 किलोमीटर समथिंग काहीतरी आहे. 20 मिनिटं लागतात. म्हटलं काय ते दाखवते तुम्हाला मी कसं आहे ते आरेवारे बीच. ते कधी आता पाणीच एक नंबर इकडचं. ब्लू, हा एस्थेटिक एस्थेटिक पाणी आहे जर का. एस्थेटिक आपल्याकडचं पाणी हेच आहे का. सो आता आपण फायनली आरेवारे बीचला पोहोचलोय. इथे एवढं काही नाहीये बघण्यासारखं, पाहिजे तसं. रील्सला तेवढं काय काय दाखवतात, असं आहे तसं आहे. एवढं काही खास नाही आहे. इथनं वाटतं ते असं वरती तिकडे खाली सोडतात. आता वाजलेत 7:30 आणि आता आम्ही पोचलोय इथे पोखरबागच असं काहीतरी नाव आहे. तिथलं गणपती बाप्पाचं मंदिर आहे, तिथे चाललोय. काहीच दिसत नाही, एवढा अंधार. ए बाबू खाली बघ, खूप अंधार. हे इथलं छोटस मंदिर आहे. हा, श्री सिद्धिविनायक मंदिर गणपती. हे बघा, इथे दिसत तर नाहीये, दिसतंय थोडं थोडं. पोखरबाव इथलं हे सुंदर असं मंदिर आहे. 2 मंदिर आहेत, एक हे आणि एक ह्याच्या खाली पण वाटतंय गणपती. हे सुंदर असं इथे गणपती बाप्पाचं मंदिर आहे. छान मूर्ती आहे इथली. तुम्ही कधी इकडे आलात तर इथे नक्की भेट द्या, दर्शनासाठी या. इकडनं असं खाली जायला रस्ता आहे, ते पण आता बंद होणार आहे. कोणाला यायचं असेल ना तर तुम्ही आधीच या. 5 वाजताच येऊन जा, म्हणजे कसं इकडे अंधार नसेल ना, म्हणजे तुम्हाला सगळं बघायला भेटेल व्यवस्थित. आता ते आम्हाला बोलले की फक्त तुम्ही थोड्या वेळेस तुम्हाला बघायला भेटेल, लगेच जाऊन या. हे बघा, छान आहे तिथे. इथे नदी शंकराचं मंदिर आहे इकडे. नाही कसं इथे हेच नाहीये. ती बारीकी बेडकी असतात ना, बारक्या त्या. इकडे शंकर बाप्पाची सुंदर अशी मूर्ती आहे.
ओम नमः शिवाय. हा. जय. इथे ना पंचमुखी शंकराची मूर्ती आहे, जी कुठनं पण बघितला हे जे असं 5 मुख आहेत. 1 2 3 4 आणि 5. इकडे पण एक पिंडी आहे आणि मस्त अशी सुंदर शंकर देवाची मूर्ती आहे. खूप आकर्षक अशी मूर्ती आहे. तर आम्ही थोडा उजेडामध्ये आलो असतो तर आम्हाला अजून सुंदर व्ह्यू दिसला असता. तुम्ही शक्यतो 5च्या आधीच या. 5 किंवा 6च्या आधी यायचं असेलच तर इकडे. ह्याच्यामध्ये छोटे छोटे इथे असं नदी टाईप आहे, त्याच्यामध्ये ओहोळ सारखं आहे, त्याच्यामध्ये छोटे छोटे मासे पण आहेत. ते आता नाही दिसणार कारण खूप अंधार झालेला आहे इकडे. ह्या बाजूला पण आहेत. हे बघा. हा. याच्यामध्ये खूप छोटे छोटे मासे आहेत आणि पाणी तेवढं स्वच्छ आहे ना. हे बघा दिसतात, मी झूम करते. एवढे एकदम छोटे छोटे मासे आहेत. हा. वाव, मस्त मासे. निघतोय रिटर्न माळवणला. रूमवाल्याला आम्ही सांगितलेलं की आम्ही 5 वाजता पोहोचतो, इथेच आम्हाला 7 वाजलेत. जाता जाता 8 वाजतील. तर रूम भेटते की नाही तो एक मोठा टास्क आहे. ताईंच आहे. ताई ताई, लाईट पण नाही इकडे, त्यांनी लाईट लावायला पाहिजे.